सर्वांना रामकृष्ण हरी. आपण जी हरिपाठाची मालिका सुरू केली आहे त्यामधील आज आपण तिसरा व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर तुम्ही आधीच्या ज्या 2 व्हिडिओजना खूप चांगला असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. ज्या मित्रांनी हे व्हिडिओज बघितले नाहीत त्यांच्यासाठी मी त्या दोन्ही व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी ते व्हिडिओज जरूर बघावेत. आजचा जो व्हिडिओ आहे हा खूप खास असा होणार आहे. याचं कारण असं आहे की आजचा व्हिडिओ आपल्याला हे सांगणार आहे की आपण मोक्षापर्यंत कसं पोहोचायचं, आपला आत्मशुद्धी कशी करायची आणि आपल्या जीवनामध्ये प्रगती कशी करायची, आध्यात्मिक प्रगती कशी करायची, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. आणि या व्हिडिओला आपण जे नाव दिलेलं आहे ते म्हणजे हरिपाठ आणि आध्यात्मिक तत्वज्ञान. तर हे माऊलींनी जे आपल्याला हरिपाठ दिलेला आहे तो हरिपाठ खूप उपयुक्त असा आहे. याचा आपण सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. आता माऊली म्हणजे साक्षात ज्ञानाची मूर्ती आहे, भक्तीचा समुद्र आहे आणि आपल्यासाठी जे आपण तुम्ही आम्ही जे लोक आहोत यांच्यासाठी आध्यात्मिक मार्ग दाखवणारे, अध्यात्म म्हणजे काय सांगणारे याचे मूर्तिमंत देवदूतच आहेत. तर हरिपाठ यामध्ये ज्ञान आणि भक्ती या दोन्ही गोष्टी आहेत. ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आणि भक्तीशिवाय ज्ञान कोरडं. त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी ज्ञान आणि भक्ती या दोघांचीही गरज आहे. तर या दोन्ही गोष्टी हरिपाठात असल्यामुळे हरिपाठ हा खूप महत्त्वाचा ठरतो. तर आपण सुरुवात करूया. तर हरिपाठामध्ये जे तत्वज्ञान सांगितलेले आहेत त्या तत्वज्ञानामध्ये जे सर्वात आधी जे सांगितलेलं आहे ते म्हणजेच मुक्ती. मुक्ती काय तर हे सांगितलेलं. तर कसं आहे मित्रांनो, आपण या जन्म आणि मृत्यू याच्या फेऱ्यामध्ये आपण अडकत चाललेलो. कारण की काय होते, आपले काही संचित कर्म असतात, काही प्रारब्ध कर्म असतात, काही क्रियामान कर्म असतात. तर आपल्याला हे भोगायचे आहेत. हे भोगत असताना अजून नवीन कर्म क्रिएट होतात. ते जे क्रियामान कर्म म्हणतात त्यांना. ते जे नवीन कर्म क्रिएट होतात, परत ते कर्म नष्ट करण्याच्या ऐवजी त्याची भर पडते. तर आपल्या सगळ्यांना या जन्म आणि मृत्यू याच्या चक्रातून सुटायचं आहे. तर हे सुटण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, किंवा या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्ती पाहिजे आहे. तर त्या मुक्ती कुठल्या असतात, तर आपल्या ग्रंथांमध्ये ज्या मुक्ती सांगितलेल्या आहेत त्या मुख्यतः 4 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत. तर पहिली जी मुक्ती सांगितलेली आहे ती म्हणजे सलोकता. सलोकता म्हणजे देवांच्या ईश्वराच्या लोकामध्ये जाऊन राहणं. दुसरी जी मुक्ती सांगितलेली आहे ती म्हणजे समीपता, म्हणजे ईश्वराच्या जवळ जाणं. तिसरी मुक्ती आहे स्वरूपता, म्हणजे ईश्वराचं रूप प्राप्त होणं.
आणि चौथी जी मुक्ती आहे ती म्हणजे सायुज्यता, म्हणजे आपण ईश्वराशी एकरूप होणं. म्हणजे आपण जे म्हणतो मोक्ष मिळाला, तर तो मोक्ष म्हणजे तोच जो ईश्वराशी एकरूप होणं. तर या 4 प्रकारच्या मुक्ती आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर ह्या मुक्ती मिळवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर आपण मनातील अज्ञान दूर करायला पाहिजे. आणि मनातील अज्ञान दूर कशाने होणार आहे? तर मनातील जे अज्ञान आहे ते जे दूर होणार आहे ते हरिनामाने दूर होणार आहे. म्हणजे हरिनामाने मनातील अज्ञान दूर होणार आणि मनातील अज्ञान दूर झालं किंवा नाहीसं झालं की 4ही मुक्ती आपल्या हाताला लागणार आहेत किंवा 4ही मुक्तींची आपल्याला प्राप्ती होणार आहे आणि आपण या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणार आहोत. त्यामुळे आपण सतत हरिनामाचं स्मरण केलं पाहिजे, हरिनामाचं चिंतन केलं पाहिजे, हरिनामाचा जप केला पाहिजे. आता दुसरं ज्ञान किंवा तत्वज्ञान म्हणजे सार आणि असार. तर सार म्हणजे काय? असार म्हणजे काय? शाश्वत म्हणजे काय? तात्पुरतं म्हणजे काय? तर सार म्हणजे शाश्वत, असार म्हणजे तात्पुरतं, नाशिवंत, नश्वर. तर आपण सर्वजण काय झालेलो आहोत की आपण असारामध्ये गुंतत चाललेलो आहोत. जसं की आपला देह असार आहे, नाशिवंत आहे. आपलं गाडी, बंगला, पद, प्रतिष्ठा नाशिवंत आहे. याला एक मर्यादा आहे. आपल्या शरीराला एक आयुष्य आहे, एक मर्यादा आहे. त्याच्यानंतर हे शरीर राहणार नाही. शरीर नाही राहणार तर तुमचा पद आणि प्रतिष्ठा कशी राहील हो? त्यामुळे सर्व नश्वर आहे, नाशिवंत आहे. तुकाराम महाराजांनीही सांगितलेलं आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणजे हा देह नश्वर आहे, हा एक दिवस जाणार आहे. हे तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. पण तरीही आपण या बाकीच्या ज्या असार गोष्टी आहेत, तात्पुरत्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये अडकून गेलेलो आहोत. तर तुकाराम महाराज आपल्याला वेळीच सावध करतात. ते म्हणतात आयुष्य निघून चाललेलं आहे. आपण सावध व्हायला पाहिजे आणि सावध होऊन आपण काय करायला पाहिजे? तर आपण देवाचं नाव घ्यायला पाहिजे. देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. देवाचं नाव हे सार आहे. हे शाश्वत आहे. ते आपल्या याही जन्मात आपल्याला मदत करणार आहे आणि आपले पुढील जर जन्म झाले, आपल्याला जर मुक्ती मिळाली नाहीच, तर त्याही जन्मामध्ये आपल्याला हरीचं नाम आपल्याला मदत करेल. त्यामुळे आपण सतत हरिनाम घेतलं पाहिजे. हरीचं चिंतन केलं पाहिजे, हरीचं स्मरण केलं पाहिजे. तर हे झालं सार आणि असार याबद्दल. आता तिसरा जो मुद्दा आहे तो आहे सगुण आणि निर्गुण. सगुण म्हणजे काय? सगुण म्हणजे जे मूर्तिमंत आहे किंवा ज्याला आकार आहे, जे आपल्याला डोळ्याने दिसते, त्याला म्हणायचं सगुण. आणि निर्गुण म्हणजे जे आपल्याला दिसत नाही, गुणरहित आहे. 3 गुण तर आपल्याला माहीतच आहे, सत्व, रज, तम, गुणरहित, निर्गुण. तर आपण जी भक्ती करतो ती सगुण रूपाची भक्ती करतो. आपल्या धर्मामध्ये सगुण रूपालाही महत्व दिलेलं आहे. तर ते का महत्व दिलेलं आहे? त्याचं कारण असं आहे की आपल्या इंद्रियांना, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला निर्गुण समजणं हे खूप कठीण जाते किंवा प्रत्येकाची क्षमता नसते. प्रत्येकाची तेवढी आध्यात्मिक प्रगती झालेली नसते. म्हणून आपण सगुणाचा आधार घेतो. सगुणाचा आधार आपल्याला निर्गुण समजण्यासाठी घ्यावा लागतो. या सगुणालाच निर्गुणाचा दरवाजा असंही म्हटले आहे.
कारण तुम्हाला जर निर्गुणापर्यंत पोहोचायचं आहे तर या सगुणाच्या दरवाजातून जावं लागेल. आता जर मी तुम्हाला म्हटलं इथे शून्य आहे, इथे काहीच नाही म्हणजे शून्य आहे, तुम्हाला ते कळणार आहे का हो? किंवा मला इथे सांगता येणार आहे का? तर नाही सांगता येणार किंवा तुम्हाला नाही कळणार. ज्यावेळेस मी एक वर्तुळ काढील त्यावेळेस त्याला शून्य असं म्हणता येईल किंवा मी म्हणेल हे शून्य आहे, त्यावेळेस ते तुम्हाला लक्षात येईल किंवा तुमच्याकडून पकडल्या जाईल, हा हे शून्य आहे, याला शून्य म्हणायचं. पण मुळात शून्य जे वर्तुळ आहे हे फक्त इंडिकेटिव्ह आहे, हे फक्त दर्शवण्यासाठी आहे. हे शून्य दर्शवण्यासाठी एक आपण आकार दिला आणि त्या आकाराला म्हटलं हे शून्य, म्हणजे ते झालं सगुण. आणि निर्गुण म्हणजे जे ऍक्च्युअली मुळात नाहीच आहे, ते झालं निर्गुण. तर आपण सगुणाची भक्ती करता करता म्हणजे हरिनाम घेता घेता आपलं मनाची निर्मळता होऊन, आपलं मन निर्मळ होऊन शुद्ध होऊन आपण सहजच त्या निर्गुणामध्ये ती भक्ती आपली विलीन होणार आहे. आपली जी सगुण भक्ती आहे ती निर्गुणामध्ये विलीन होऊन आपण ब्रह्म ज्ञानापर्यंत पोहोचणार आहोत. त्यामुळे हरिनाम हे महत्वाचं ठरतं, त्यामुळे हरिपाठ हा महत्वाचा ठरतो. आणि हे तत्वज्ञान सगुण आणि निर्गुण हे आपल्याला सहज समजले जाते. आता आपण चौथा मुद्दा बघू. चौथा मुद्दा काय आहे? द्वैत आणि अद्वैत. आता द्वैत कशाला म्हणायचं? की मी किंवा आत्मा आणि परमात्मा हे वेगळे आहेत. भक्त आणि भगवंत वेगळे आहेत. जीव आणि शिव वेगळं आहे. हे झालं द्वैत तत्वज्ञान. आणि अद्वैत काय सांगते? अद्वैत असं सांगते की जीव आणि शिव एकच आहे, आत्मा परमात्मा एकच आहे, भक्त भगवंत एकच आहेत. तर या एकत्वाला म्हणायचं अद्वैत. म्हणजेच जे माझ्यामध्ये चैतन्य आहे तेच इतर पृथ्वी तलावर चैतन्य आहे, ते म्हणजे झालं अद्वैत तत्वज्ञान. अहम ब्रह्मस्मी तत्वमसी. माझ्यामध्ये जे चैतन्य आहे तेच इतर प्राणी मात्रांमध्ये, इतर पशु पक्ष्यामध्ये, इतर भूतलावर चैतन्य आहे किंवा त्या ज्या चैतन्य आहे त्यांनीच हे सर्व पृथ्वी व्यापलेली आहे. ते झालं अद्वैत तत्वज्ञान. एकत्व, एक. तर मित्रांनो, हे समजण्यासाठी आपल्याला रामकृष्ण हरीचा जप केला पाहिजे. माऊलींनी हरिपाठामध्ये 9व्या अभंगामध्ये सांगितलेलंच आहे. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय. म्हणजेच आपला जन्म, आपल्याला जो नरदेह मिळालेला आहे, मानवी देह मिळालेला आहे, हा देह हे अद्वैत तत्वज्ञान समजण्यासाठी मिळालेला आहे. जर आपण या देहाचा उपयोग नाही केला, अद्वैत तत्वज्ञान समजून नाही घेतलं, तर आपण करंटे म्हणूनच जन्मणार आहोत आणि करंटे म्हणूनच मरणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, माऊलींची भाषा हे आपण जसं आई आई असते आणि मुलाला सांगते एखाद्या वेळेस, एखादी साधी शिवी देते, अरे बाबा मूर्खा, तुला कळत नाही का? पण त्याच्या मागे तिचा जो भाव असतो, जो हेतू असतो, हा एकदम शुद्ध असतो. मुलांना समजण्यासाठी, मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी आई आपल्याला बोलू शकते. त्याप्रमाणे ही अख्ख्या सर्व जगाची माऊली आहे, ज्ञानेश्वर माऊली आहे, आणि ते आपल्याला सांगतात की अरे बाबांनो, आपण आपला जो जन्म मिळाला, आपल्याला जो हा देह मिळाला, तो देह सत्कर्मी लावा, आपल्या जीवाचा उद्धार करा. हे तत्वज्ञान हे समजून घ्या. फक्त हरी हरी म्हणा, हरी हरी म्हटल्याने आपल्याला या गोष्टी समजणार आहेत. जी पाचवी गोष्ट आहे ती म्हणजेच भाव आणि चित्त. तर चित्त कशाला म्हणायचं? मनाचा जो सूक्ष्मस्थ
स्तर आहे त्याला म्हणायचं चित्त. आणि या चित्तामध्ये किंवा जे चित्त ज्याच्यामध्ये रमते किंवा ज्याच्यामध्ये ज्याचा ध्यास घेते किंवा ज्याच्यामध्ये या चित्तामध्ये जे काही चालू असते त्या चित्त ज्याच्यामध्ये गुंतते त्याचंच रूप घेते. म्हणून आपल्याला खूप संतांनी सांगितलेलं आहे की आपलं चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करून त्याच्यामध्ये हरिनाम चालू ठेवा. म्हणजे ज्यावेळेस आपल्या चित्तामध्ये हरिनाम राहील चालू त्यावेळेस आपण हरिरूप होऊन जाऊ किंवा ते ईश्वर रूप होऊन जाऊ, ईश्वराशी एकरूप होऊन जाऊ. म्हणून आपल्या चित्तामध्ये सतत हरिनामाचा जप चालू असला पाहिजे मित्रांनो. आता भाव म्हणजे काय? तर भाव म्हणजे अंतःकरणाची अवस्था. त्याला म्हणायचं भाव. आपण कुठली गोष्ट करताना जी आपल्या अंतःकरणाची अवस्था असते तिला म्हणायचं भाव. जसे आपण ईश्वराच्या प्रती आपल्याला प्रेम असते, आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, माझी ईश्वरावर श्रद्धा आहे, माझ्या अंतःकरणामध्ये ईश्वराविषयी श्रद्धा आहे, तर तो झाला भाव. तर हा भाव वाढला पाहिजे मित्रांनो. ईश्वराबद्दल आपला भाव वाढला पाहिजे, परमेश्वराबद्दल आपला भाव वाढला पाहिजे. तर भाव वाढण्यासाठी आपल्या चित्ताची शुद्धी झाली पाहिजे, मनाची निर्मळता झाली पाहिजे. त्यासाठी हरिनाम हे खूप गरजेचं आहे. तर या भावालाच मोक्षाचं साधन असं म्हटलेलं आहे. कासया पाषाण पूजती पितळ, अष्टधातू खळ भावे विण. एक भावची कारण, एक भावची कारण मोक्षाचे साधन बोलियेले. म्हणजे हा भाव एवढा महत्वाचा आहे, याला मोक्षाचं साधन म्हटलेलं आहे. भाव नसेल तर भक्ती नाही आणि भक्ती नाही तर मुक्ती नाही. म्हणून भाव महत्वाचा ठरतो. तर मित्रांनो, हरिपाठ म्हणजे ज्ञान आणि भक्ती यांचा सुंदर असा संगम आहे. आणि आपलं जीवन सहज, सोपं आणि करण्यासाठी, प्रपंच करता करता परमार्थ करण्यासाठी आपल्याला मिळालेला आहे. हरिपाठ मिळालेला आहे. माऊलींनी आपल्याला हरिपाठ हा खूप असा महत्वाचा असा ग्रंथ दिलेला आहे. जिच्यामध्ये ज्ञानही आहे, भक्तीही आहे. आणि गृहस्थाश्रमामध्ये असताना किंवा प्रपंच करत असताना आपण परमार्थ कसा करायचा याचंही साध्या आणि सोप्या भाषेत ज्ञान दिलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, हा हरिपाठ रोज आपण वाचन करा आणि वाचन करून आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या जीवाचा उद्धार होईल, आपल्या मानवी देहाचा उद्धार होईल. मित्रांनो, बोलण्यासारखं बरंच आहे, पण हे व्हिडिओची किंवा एक प्रत्येकाची एक मर्यादा असते. त्यामुळे आज आपण इथे थांबू. मी जसं मागील भागातही सांगितलं होतं, मी प्रवचन सुद्धा करत असतो. त्यामुळे त्यामध्ये आपण एकेका या तत्वज्ञानावर एक एक दीड दीड तास आपण सहज बोलू शकतो. त्याच्यामुळे सविस्तर आपण चर्चा करू शकतो, विस्तार करू शकतो त्या गोष्टींचा. हे फक्त तुम्हाला आपण जे हरिपाठाबद्दल जी सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण जे हरिपाठ म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण ह्या सगळं चालू आहे. आणि याच्यामध्ये मी आधीही सांगितलं होतं की कुठल्याही अभंगावर मी प्रवचन असं करणार नाही. त्यामुळे आज हे हरिपाठातलं जे तत्वज्ञान होतं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं, तर आपण बघितलं हरिपाठाचा महिमा जो आपण बघतच असतो. त्याच्यानंतर आपण जे 5 तत्वज्ञान बघितलेत, तर 5 तत्वज्ञानामध्ये आपण सगळ्यात पहिले बघितलं ते मुक्तीचं रहस्य बघितलं. त्याच्यानंतर आपण सार असार बघितलं. त्याच्यानंतर आपण सगुण निर्गुण बघितलं. द्वैत अद्वैत बघितलं आणि शेवटी आपण भाव आणि चित्त याबद्दल बोललो. तर हे जे 5 विषय होते मित्रांनो, हरिपाठाचा अभ्यास करा. हरिपाठ आपल्या जीवनामध्ये उतरवा. हरिपाठ फक्त वाचायचा नाही, तर आपण जीवन कसं जगायचं हे सांगतो. जीवनामध्ये आपल्या आत्मसात करा. हे आत्मसात झाला तर आपण नक्कीच तरुण जाणार आहोत. तर आज आपण इथे थांबणार आहोत. फक्त थांबण्यापूर्वी माऊलींच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये हरिनाम रुजू दे. सर्वांचा भाव
ईश्वराच्या प्रती वाढू दे. आणि हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. आणि जाण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो, की हे जे मी चालू केलेलं आहे, जे अध्यात्मावर बोलणं किंवा प्रवचनं, बरोबर आहे. तर याच्या मागचा उद्देश हाच होता किंवा हे व्हिडिओज YouTube चॅनल चालू करून व्हिडिओज टाकणं चालू करणं, याचा मागचा उद्देश हा होता, की जे काही मला कळलं किंवा जे काही मला समजलं अध्यात्माबद्दल, ते तुम्हा सर्व लोकांना समजावं किंवा ते समजून किंवा मी सांगावं किंवा त्याबद्दल मी बोलावं. जेणेकरून काय होईल, की एकापासून दुसऱ्याला ते मिळत जाईल. बरोबर आहे. आणि हे जे मिळालेलं ज्ञान आहे, हे तुम्ही जर शेअर केलं, तर तुम्हालाही तुम्ही त्याच्यामध्ये मेडिएटर व्हाल किंवा तुम्ही त्यामध्ये भागीदार व्हाल, की चला बुवा मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही अजून कोणाला तरी ते पाठवलं, तुमच्या मार्फत ते त्यांना मिळालं. म्हणजे त्याची एक पुण्याई आहे मित्रांनो. तर तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना त्यांची आध्यात्मिक प्रगती होईल, त्यांचंही ज्ञान वाढेल, त्यांचंही आध्यात्मिक जीवनाला सुरुवात होईल, हा या मागचा उद्देश आहे. त्यामुळे सांगण्याचं एवढंच कारण असते, की तुम्ही या गोष्टी लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. त्यामुळे कोणास तरी नक्कीच फायदा होणार आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि